काँग्रेस जनता पार्टीकडून देशव्यापी उपोषणाची हाक आहे। सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक आहे। सरकारचं लक्ष वेधण्याकरता देशव्यापी उपोषणाची हाक देण्यात आलेली आहे। सोनम वांगचुक यांचं 20 जुलैला चलो संसद आवाहन आहे। सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडण्यास नकार आहे। माझी तब्येत खालावली आहे पण मी मरणार नाही। सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। नांदेडमध्ये मागील 8 ते 10 दिवसांपासून पावसाची हुलकावणी आहे। पेरणी केलेलं पीक धोक्यात आहे। पिकं जगवण्याकरता शेतकऱ्यांची तुषार सिंचन लावून धडपड सुरू आहे। हे 8 दिवस झाले बघा, पाऊस नाही काय नाही, त्यामुळे कसं आहे तुषार लावा लागले। ना लावले तर फसल खराब होऊन चालली। ते काय करावं आता? सोयाबीन पेरलेले आहे, हळद लावलेली आहे, तूर आहे, टमाटा लावलेले आहे। आता याला पाणी लावलं नाही लावल्यानं तर फसल खराब होऊन जाईल ना। 8 दिवस झाले पाणी नाही। पाणीच नाही रे, तुषार लावा लागले। सर्वांनी कापसाला द्यावा लागले। दुकानदार म्हणाले कापूस सर्वांनी भिजू नका, मग ते वाळून त्याला काय इलाजच नाही त्याला। काय आता ते आज पडन उद्या पडन, त्याच्यानं हळदीला बी ठिबक लावा लागले, सोयाबीनला तुषार लावले तर नाही इलाज आहे। आता संध्याकाळी काही दिवसा काही भिजवा लागले। सोयाबीन ज्याला हो तरी पण एकरी म्हणलं 10-12 हजार रुपये खर्च आला। पेरणी, बॅगा, खत, त्याचा औषध मारलं, इतका खर्च असून बी पाणी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।